टोक पाहतो आडवं दिसतंय ना, या टोकाला टकमक टोक म्हणतात. कडिलट पॉइंट रायगडावरचं सर्वात उंच शिखर. पायथ्यापासून या टोकाचा हाईट माथ्यापर्यंत 2250 फूट. रायगडावर जर कोण शत्रू हा चोरी लबाडी गद्दारी फितुरी करेल तर त्याच्या हाता बांधून पोत्यात भरून त्याचा कडुलट या टोकावरनं केला जातो. तसे 2250 फूट या टोकाचा हाईट आहे. या टोकाला जर विद्यार्थ्यांनो आपण चारी बाजूने पाहिलं तर टकमक टोक आपल्याला वेगवेगळ्या रूपांतरात बघायला भेटतं. या साईडने जर आपण असं पाहिलं तर धरण टाईप बघायला भेटतं. तर खाली एक झाड दिसतं ना मोठं मध्यंतरा दिसतं का, तिथपर्यंत खाली असं धरण आहे. तिथून खाली तटबंदी आहे महादरवाजाची, तिथून एकदम खाली स्टेट डीप आहे. आणि पलीकडच्या बाजूने जर आपण कडा पाहिला, तुम्ही नंतर पुढे जाणार आहे तर ते टकमक टोक एकदम असं स्टेट आपल्याला रशियस टाईप स्टेट एकदम बघायला भेटतं बघा. पायथ्यापासून माथ्यापर्यंत हाईट आहे 2250 फूट आणि गडाच्या पायथ्यातून जर त्या टोकाला पाहिलं तर असं बघायला भेटतं बघा. त्याचं आतील डोंगरी भाग आत आहे आणि वरचं टोक बाहेर निघालेलं आहे पुढे. याला टकमक टोक कडिलट पॉइंट असं म्हटलं जात आहे. टकमक टोकाच्या पायथ्याला खाली एक गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे छत्र निजामपूर. त्या गावाची आणि या टकमक टोकाची एक दंतकथा आहे. रायगडाची सर म्हणून एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या सर एका पेजवर त्या कथेचा उल्लेख केला आहे. आपले महाराज दुपारच्या वेळी या टकमक टोकाचा हवामान पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळेस आपल्या राजांचा मावळा हा सेवकार राजांच्या अंगावर छत्र धरून गेला आणि जोरदार वारं सुटलं. वाऱ्याच्या झोकात तो छत्राला धरून हवेमध्ये उडाला. राजांना म्हटला, महाराज मला वाचवा वाचवा. महाराज म्हटले, भाद्रा तुला मी वाचू शकत नाही. तुला वाचवण्यासाठी माझ्याकडे शक्ती नाही, परंतु माझ्याकडे युक्ती आहे. तू जर छत्रीचा दांडा सोडलास तर मरण पावशील आणि छत्रीचा दांडा नाही सोडलास तर जिवंत राहशील. त्याने आपल्या महाराजांचं ऐकलं. त्याने छत्रीचा दांडा नाही सोडला. जशी हवा कमी होत गेली तसं ते छत्र खालच्या गावामध्ये उतरलं गेलं. तो सुखरूप गावात पोहोचला. सर त्याला पालखीत बसून गडावर आणला. 1.25 किलो सोन्याचं कडं मानाचं घोडं बक्षीस देऊन स्वागत केलं आणि त्या गावाला नाव ठेवलं छत्र निजामपूर. म्हणजे पॅरेशोटचा शोधा 450 वर्षापूर्वी रायगड किल्ल्याच्या या टकमक टोकावरला लागला पहा. आता आपण पुढे समाधी मंदिराकडे दर्शनाला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.